नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे लिफ्ट प्लीज. लेखक आहेत विनोद रोडगे. आता वळूया कथेकडे. पावसाचा जोर क्षणाक्षणाला वाढत होता. पावसाचे टप्पोरे थेंब जमिनीवर जोराचा मारा करत होते. पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर जणू काही नृत्य करीत आहे असा भास होत होता. पावसाच्या रौद्र रूपाने आज ती औद्योगिक वसाहत एकदम शांत झाली होती. सगळ्या कंपन्या वेळेपेक्षा आधीच बंद झाल्या होत्या. रस्त्यावरील दिवेच होते जे त्या भागाला थोडे सजीव भाव निर्माण करून देऊ पाहत होते. सोसाट्याचा वारा झाडांना अक्षरशः झोडपून काढत होता. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करून सूर्याला पूर्णपणे झाकून टाकले होते. मध्येच एखादी वीज जोरात कडाडून आपल्या अस्तित्वाची जाणीव करू देऊ पाहत होती. अशा या भयान वातावरणात एक कार मात्र रस्त्यावरील पाण्याचा फवारा उडवीत आपल्याच मस्तीत धुंद असल्यासारखी धावत होती. गाडीचा वायपर सपासप काचेवरचे पाणी बाजूला सारून आतल्या ड्रायव्हरला समोरचा रस्ता दाखवत होती. गाडीमध्ये छान गणपतीची गाणी ऐकत अमन चालला होता. गाडीमध्ये छान सुगंधी वास पसरला होता. अमन 28 वर्षांचा एक तरुण, नेहमी हसमुख असणारा, सगळ्यांना आपलं मानून चालणारा, गरजूंना कायम मदत करणारा, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. देवावर त्याची खूप श्रद्धा, खास करून गणपती बाप्पावर. तो रोज ऑफिसला येताना देवाच्या पाया पडूनच दिवसाची सुरुवात करत होता. गणपतीचीही त्याच्यावर चांगली कृपादृष्टी होती. म्हणूनच त्याला आयुष्यात तो सुखी समाधानी राहू शकेल इतकं तर देवाकडून मिळालं होतं आणि त्यात तो खुशही होता. आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्यामुळे त्याला घरी जायला खूप उशीर झाला होता. त्यात हा बरसणारा पाऊस, त्यामुळे तर त्याला जास्तच टेन्शन आलं होतं. पावसाची ही अशी भयानक तीव्रता पाहून एक क्षण तो मनातून घाबरला. आज निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न स्वतःला करत तो जिन्याने खाली उतरत मुख्य दरवाजापाशी आला. दारातून बाहेर येताच पावसाच्या पाण्याचा एक थंड झोत त्याला स्पर्शून गेला. तसा त्याच्या अंगावर एक शहारा आला. त्या थंडीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. केस तरारून उभे राहिले. गणपती बाप्पा, तूच सावर रे बाबा आता, असे म्हणत त्याने आपला मोर्चा गाडीकडे वळवला. कितीही उशीर झाला तरी तो गाडी कधीही वेगाने चालवत नव्हता. त्याचं घर हे शहरापासून 25 किलोमीटर बाहेर होतं. रात्रीचे 2 वाजले होते, त्यामुळे त्यावर वर्दळ न असल्यासारखी होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडे त्यांची रस्त्यावर एक कमान तयार केली होती, त्यामुळे तिथे अंधार अजूनच जास्त गडद राहायचा. झाडांवर वेगवेगळे पक्षी आपल्या विचित्र आवाजात त्या काळोखाला अजूनच जास्त भीतिमय करत होते. काही जीर्ण झालेली झाडे रात्रीच्या वातावरणात एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखे भासत होते. कुठेतरी दूर कुत्र्यांच्या विवळण्याचा आवाज येत होता. त्यात असा हा बेभान कोसळणारा पाऊस आणि त्या एकलकोंड्या रस्त्यावर अमन चालला होता. उद्या रविवार असल्याने उद्याचे काही प्लॅन आखत तो जात होता. अंधार इतका गडद होता की गाडीच्या पडणारा प्रकाश त्या अंधारात आपलं अस्तित्व शोधत होता. पावसामुळे अमनने गाडीच्या काचा बंद केल्या असल्या तरी काचेवर सतत पडणाऱ्या पाण्यामुळे गाडीतही थंड वातावरण तयार झाले होते. अचानक त्या अंधारात काहीतरी नजरेतून सुटल्यासारखे त्याला जाणवले. कर्कच्चकन गाडीचे ब्रेक दाबायचा आवाज आला आणि गाडी रस्त्यावर आडवी झाली. गाडीचे टायर जोरात घासल्याने आणि ब्रेक लावल्याने त्या भागात मोठा आवाज झाला. मात्र ते ऐकायला तिथे कोणी नव्हतं. त्याने पुन्हा गाडी घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळवून घेतली आणि एकदा बाहेर डोकावून पाहिले तर संपूर्ण रस्ता रिकामा दिसला. आपल्याला काहीतरी भास झाला असे समजून त्याने गाडी चालवण्यासाठी समोर पाहिले आणि त्याचे डोळे आश्चर्य आणि काहीशा भीतीने मोठे झाले. घामाचा एक ओघळ त्याच्या मस्तकावरून कानामागे खाली आला. घास पूर्ण कोरडा वाटू लागला. त्याने लगबगीने गाडीमधील रेडिओ बंद केला आणि एकदा डोळे मिटून पुन्हा उघडले. पण नाही, यावेळी भास नव्हता. एवढ्या सुनसान रस्त्यावर त्याच्यासमोर 30-32 वयाची एक सुंदर स्त्री पावसात एक बाजूला भिजत उभी होती आणि तिच्या शेजारी तिची गाडी होती जी बहुधा बंद असावी. अतिशय गोरा रंग आणि स्लीवलेस ब्लाऊज, अंगावर लाल रंगाची साडी जी पावसाच्या पाण्याने भिजून तिच्या शरीराला अगदी चिटकून गेली होती आणि त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली होती. हातात लाल रंगाचा चुडा होता. भांगेतलं कुंकू पावसाच्या पाण्याने चेहऱ्यावरून खाली ओघळत होत होते. पावसात भिजल्याने तिचे गोरे रंग आणखीनच दुधाळ दिसू लागले होते. अमनची गाडी दिसताच ती तरुणी धावत गाडीकडे आली आणि अमनकडे मदतीची याचना करू लागली. अमन काही काळ तिच्या त्या सौंदर्याकडे पाहतच राहिला. तो इतका गुंतला की तरुणी पावसात अजूनही भिजते आहे याचे सुद्धा भान त्याला राहिले नाही. शेवटी तिने हात हलवून अमनला भानावर आणले. तसा अमन तत्तमम करू लागला.
अमनची ती अवस्था पाहून त्या तरुणीला हसू आवरले नाही. तिचे ते हसणे अमनला अजूनच भुरळ पाडू लागले. माझी गाडी खराब झाली आहे. मला गावापर्यंत लिफ्ट मिळू शकेल का? तिच्या या वाक्याने अमनला जरा आपली शरम वाटू लागली की ती तरुणी अजूनही पावसात भिजत आहे. त्याने फार काही विचार न करता पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि त्या तरुणीला आत घेतली. ती तरुणी गाडीत बसताच झाडावर घुबडांचा कर्णकर्कश आवाज त्याच्या कानावर पडला. पण त्याने फारसे लक्ष दिले नाही आणि तो नेहमीच्याच वेगाने गाडी चालवू लागला. खूप वेळ कोणीच काही बोलत नव्हती. गाडीमधील रेडिओ बंद असल्याने फक्त गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाचा आणि समोर काचेवर फिरणाऱ्या वायपरचा आवाज येत होता. शेवटी ती शांतता सहन न झाल्याने त्या तरुणीनेच पुढाकार घेऊन अमनला विचारले, नाव काय आपले आणि आपण कुठे जात आहात? त्यावर अमन म्हणाला, मी अमन आणि मी राजापूरला जात आहे. आपले नाव काय? त्याने विचारले. त्यावर त्या तरुणीने आपले नाव सीमा म्हणून सांगितले. नकळत अमनच्याही तोंडून त्या नावाचा पुनरुच्चार झाला. थोड्या वेळाने त्या तरुणीने आपले ओले केस पुसण्यासाठी मोकळे सोडले आणि केस पुसू लागली. स्त्री जेव्हा भिजल्या अंगाने आपले मोकळे केस पुसू लागते तेव्हा ती अजूनच जास्त सुंदर वाटते. नकळत अमनच्या मनात हा विचार झळकला आणि त्या तरुणीने थोड्या गोडीक नजरेने अमनकडे पाहिले. तसं अमन झटकन पुढे पाहून गाडी चालवू लागला. हिला मनातलं ऐकू येतं की काय? अमन मनातच म्हणला. बाहेर पडणाऱ्या पावसामुळे आणि आधीच भिजल्यामुळे त्या तरुणीला जास्तच थंडी वाजू लागली. अमनला तिची दया आली आणि त्याने आपल्या अंगावरचा जॅकेट काढून तिच्याकडे दिला. तिने ही परिस्थिती लक्षात घेऊन तो घेतला आणि अंगावर चढवला. आता तिची थंडी जरा कमी झाली होती आणि ती आता अमनशी आणखी मोकळेपणाने बोलू लागली होती. काही काळ गप्पा मारल्यानंतर तिने अमनला गाडी एक वेगळ्याच रस्त्यावरून घेण्यास सांगितले, जो रस्ता जंगलाच्या आतून जात होता. अमनला जरा विचित्र वाटले, पण मला रस्ता माहीत आहे असं त्या तरुणीने म्हटल्यावर अमनने जास्त आडेवेडे न घेता गाडी त्या बाजूने वळवली. हा रस्ता मुख्य रस्त्यापेक्षा जास्तच गडद अंधारलेला होता. पाऊस आता थांबला होता, पण इथे आता धुके पडल्यासारखी स्थिती झाली होती. समोरचं जास्त स्पष्ट दिसत नव्हतं. रस्ताही ओबडधोबड होता. अमनला गाडी नीट चालवता येत नव्हती. कुठून बुद्धी सुचली आणि हिचं ऐकलं असं त्रासून तो स्वतःला शिव्या घालत होता. पण आता काही उपयोग नव्हता, कारण तो मुख्य रस्त्यापासून खूप आत आला होता. ओबडधोबड रस्त्यामुळे गाडी हेलकावे खात होती आणि त्यामुळे ती तरुणी अमनकडे सरकू लागली. एका ठिकाणी अचानक आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे गाडी जोरात आपटली गेली आणि ती तरुणी अमनच्या अंगावर आपटली. तसा तिला जोरदार झटका बसला आणि ती झटकन मागे सरकली. पहिल्यांदा तिला काही समजलेच नाही की असे कसे झाले. अमनही मग स्वतःला सावरून बसला. तेव्हा त्याच्या गळ्यातील गणपतीचे लॉकेट आणि रुद्राक्ष खसकन बाहेर आले. ते पाहून त्या तरुणीच्या चेहऱ्यावर भयानक राग दिसू लागला. तिचे डोळे एक वेगळ्याच प्रकाशाने चमकू लागले. पण अमनचे तेव्हा तिच्याकडे लक्ष नव्हते. अमनने तिची विचारपूस करण्यासाठी तिच्याकडे पाहिले आणि क्षणात तिचे डोळे पूर्ववत झाले. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? अमनने प्रश्न केला. असे विचारताना अमन तिच्या डोळ्यात पाहत होता. हळूहळू अमन स्वतःला तिच्या डोळ्यात हरवू लागला. त्याच्या मेंदूवरचा ताबा सुटू लागला. अंगावर एक वेगळ्याच प्रकारचा रोमांच उभा राहिला. ती त्याच्याकडे अतिशय मादक नजरेने पाहत होती. अमनचे कानशिले आता गरम होऊ लागले. अनोळखी जागा, बाहेर असणारा गडद अंधार, पक्ष्यांचा चित्रविचित्र आवाज, या कशाचीच अमनला जाणीव होत नव्हती. आपले आईवडील आपले वाट पाहत असतील हा साधा विचारही त्याच्या मनात ती तरुणी गाडीत बसल्यापासून त्याच्या मनात डोकावला नाही. इकडे आपला मुलगा इतका उशीर होऊनही घरी आला नाही या काळजीने अमनचे आईवडील फार चिंतित झाले. त्यात आज अमावस्या असल्याने त्यांना अमनची जास्तच काळजी वाटू लागली होती. त्यांनी अमनला फोन केला, मात्र त्याचा फोन बंद लागत होता. त्यांना वाटेत पडणाऱ्या त्या भयानक आणि एकलकोंड्या रस्त्याबद्दल माहीत होतं. अमनचे बाबा गावातील काही लोकांना घेऊन अमन येणाऱ्या वाटेकडे निघाले. अमनच्या आईने गणपतीपुढे दिवा लावून आपल्या मुलाची रक्षा करा एवढंच मनातून गणपतीला सांगत देवापुढे डोळे मिटून त्या बसल्या. इकडे अमन हळूहळू नकळत त्या तरुणीकडे सरकू लागला. मात्र तिने लांबूनच त्याला थांबण्याचा इशारा केला. ती दरवाजा उघडून गाडीच्या बाहेर आली. तसा अमनही बाहेर आला. त्याची हालचाल ही अगदी यंत्रवत होती. अमावस्येच्या रात्री तो पूर्णपणे तिच्या आधिपत्याखाली आला होता.
पायाखाली काही मानवे हाडे तुडवत तो तिच्या मागे चालू लागला. ती अतिशय मादक चाल चालून त्याला आणखीन भुरळ पाडत होती. इंद्राची अप्सराही तिच्यापुढे फिक्की पडेल इतकी सुंदर ती दिसत होती. पायातील पैंजण छमछम आवाज करीत होते. ती चालताना पुन्हा वळून अमनला मागे येण्यास भाग पाडित होती. काही पावलं गेल्या असतानाच अचानक एक गोष्ट घडली. गाडी जोरदार आपटल्यामुळे मगापासून बंद असणारा रेडिओ अचानक चालू झाला आणि त्यात गणपती स्तोत्र लागले. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती तरुणी जरा भांबावून गेली. तिने मागे वळून पाहिले तर अमन चालायला थांबला होता आणि भीतीने इकडे तिकडे पाहू लागला होता. तिला पाहताच तो गोंधळून गेला. आपण इकडे कसे काय आलो? या प्रश्नार्थक चेहऱ्याने तो इकडे तिकडे पाहू लागला. आपलं सावज आपल्या हातून जातंय हे पाहून त्या तरुणीचा राग वाढू लागला आणि ती आपल्या मूळ रूपात येऊ लागली. सुंदर मादक असणाऱ्या रूपाच्या जागी आता एक किळसवाणी भयानक अशी स्त्री उभी होती. डोळ्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या आणि त्यातून किडे अळ्या बाहेर येत होत्या. शरीरावरची त्वचा जळून गेली होती आणि त्याचाच कुबट जीवघेणा वास त्या परिसरात पसरला होता. तिच्या मूळ रूपात पाहताच अमनची पाचावर धारण बसली. आपला मृत्यू समोर पाहून त्याला आपल्या आईवडिलांची आठवण येऊ लागली. समोर मरण असले तरीही अमन असा सहजासहजी पाय गाळणारा मुलगा नव्हता. तो जीवांच्या आकांताने रस्ता मिळेल तिकडे धावू लागला. अमन पळून जातोय हे पाहून ती चेटकीन अजूनच चवताळून त्याच्या मागे धावू लागली. पायातले वाहन केव्हाच पायातून वेगळे झाले होते. अनवाणी पायाने अमन धावत होता. खाचखळगे, काटे, दगड यामुळे त्याचे पाय फाटून त्यातून रक्त येऊ लागले होते. तरीही त्याने हार मानली नव्हती. खूप जवळ जाऊनही ती अमनला स्पर्श करू शकत नव्हती. जेव्हा जेव्हा तिने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा विजेचा झटका तिला बसत होता. तरीही ती मात्र पिच्छा सोडत नव्हती. तिने आपल्या या डावात वाटवगुळांनाही सामील केले होते. तिच्या त्या राक्षसी जादूच्या सावटाखाली ते पक्षी अमनवर हल्ला करू लागले होते. त्यांच्या त्या हल्ल्यात अमन पुरता जखमी झाला होता. कपडे जागोजागी फाटले होते. अंग पूर्ण घामाने भिजले होते. तरीही तो धावत होता. धावता धावता अचानक त्याला काही अंतरावर एक मिणमिणता दिवा दिसू लागला आणि एक आशेची किरण मनात उजळून निघाली. तो आणखी त्वेषाने धावू लागला. ती चेटकीन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे वार करून त्याला अशक्त करण्याचा प्रयत्न करत होती. सारे जग शांत निजले असताना या भयान पसरलेल्या जंगलात मात्र एक जीव आपला जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावत होता, तर एक हिंस्र श्वापद जो या निसर्ग निर्मितीचा भाग नाही, ज्याची उपस्थिती म्हणजे ईश्वराच्या या सुंदर निर्मितीला पडलेले एक वाईट स्वप्न, ते आपलं भक्ष्य पकडण्यासाठी त्याच्या गरम रक्ताचा घोट घेण्यासाठी त्याच्या मागे धावत होते. एक भयानक असा पाठशिवणीचा खेळ चालू होता. यात अमन जर जिंकला तर एका नव्या आयुष्याचा तो भाग होणार होता आणि हरला तर फार किळसवाण्या भयानक मरणाला सामोरे जाणार होता आणि त्यानंतरही त्याच्या आत्म्याची यातून सुटका होईल की नाही ते त्या विधात्यालाच माहीत होते. बुडत्याला काठीचा आधार तसा अमन धावत धावत त्या मंदिराजवळ पोहोचला. पाठशिवणीच्या या खेळात वटवाघुळांनी केव्हाच हार मानली होती. मात्र ती चेटकीन अजूनही आपलं भक्ष्य असं सहजासहजी सोडायला तयार नव्हती. अमन मंदिरापासून काही पावले दूर असताना त्या चेटकिनीने अतिशय जोरात धाव घेतली आणि अमनचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा अमनने मोठी धाव घेऊन त्या मंदिराच्या पायरीवर आपले शरीर झोकून दिले. मंदिराच्या कक्षेत येताच चेटकिनीचे शरीर जळू लागले. तशी ती माघारी फिरली आणि जंगलाच्या दिशेने धावत सुटली. एकवार तिने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, आज बरा वाचलास, पण पुन्हा येशीलच माझ्या तावडीत, तेव्हा तुझ्या रक्ताने आंघोळ करेल. तिचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत अमन आता नव्हता. बळ नसलेले शरीर त्याला कसलाच विचार किंवा प्रतिकार करण्यासाठी होकार देत नव्हते. आपलं जिवंत आहोत या विचाराने त्याने तिथून उठण्याचीही तसदी घेतली नाही आणि आपले डोळे मिटले. सकाळी सूर्याची कोवळी किरणे निसर्गात एक नवचैतन्य निर्माण करत होती. पक्षी चिवचिव करत आपले पंख फडफडवीत आपल्या दिनचर्येला निघाली होती.
पावसाचे टपोरे थेंब गवताच्या पात्यावर जमा होऊन मोत्यासारखे भासत होते. सृष्टी पावसात अगदी न्हाऊन निघाली होती. सकाळी कधीतरी अमनला जाग आली. जाग आल्यासरशी तो खाडकन उठून बसला. रात्री जे घडलं ते स्वप्न होतं की भास? अंगावरचे फाटलेले कपडे, जखमा आणि ही अनोळखी जागा यावरून त्याने जवळजवळ मृत्यूला चकमा दिला आहे याची त्याला खात्री पटली. उठून त्याने त्या मंदिराकडे पाहिले आणि नकळत त्याचे पाय त्याला मंदिरात घेऊन गेले. मंदिर अगदीच जुने होते. त्याने मंदिरात प्रवेश केला. एकवार मूर्तीकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याचा गणराया त्याच्यासाठी धावून आला होता. इतकी वर्ष निस्वार्थपणे केलेली सेवा आज फळाला आली होती. त्याने पटकन देवाच्या पायावर आपले डोके ठेवले आणि एका नवीन आयुष्यासाठी देवाचे आभार मानले. बाहेर येऊन त्याने सभोवताली नजर फिरवली तर काही अंतरावर त्याला घराची छपरे दिसू लागली. तसा तो तिकडे निघाला. पोहोचल्यानंतर त्याने एका घराचा दरवाजा वाजवला. घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. अमनने तिच्याकडे पाणी मागितले. पाणी पिऊन त्याला थोडी तरतरी आली होती. पाणी पिऊन त्याने त्या वृद्ध स्त्रीचे आभार मानले. पाणी पिऊन अमन माघारी वळला आणि गणराया तुझ्या पाठीशी आहे हा आवाज त्याला आला. त्याने पुन्हा माघारी वळून पाहिले पण तोपर्यंत दरवाजा बंद झाला होता. त्या स्त्रीला बाहेरूनच वंदन करून अमन घरी जाण्यासाठी निघाला. चालत चालत आता तो मुख्य रस्त्याला आला होता. मात्र रस्त्यावर अजूनही कुठलेच वाहन नव्हते. तो कसाबसा चालत निघाला होता. वाटेत त्याला दूरवरून माणसांचा एक घोळका येताना दिसला. त्याला आता अजून धीर आला आणि तो उसने अवसान अंगात आणून त्यांच्याकडे धावत सुटला. समोरून कोणतरी धावत येतंय हे पाहून तो घोळकाही त्याच्याकडे धावत आला. समोरून येणारी व्यक्ती ही आपला मुलगा अमन आहे हे पाहताच अमनचे बाबा घोळक्याला मागे सारून पुढे धावत निघाले आणि त्यांनी जाऊन अमनला जोरात मिठी मारली. अमनही आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. सर्वांनी मग अमनला खांद्यावर घेऊन घरी आणले. अमन तापाने चांगलाच फणफणला होता. 2 दिवस तो रात्रीचा उठून काहीबाही बरळत होता. शेवटी 4 दिवसांनी अमन जरा भानावर आल्यानंतर त्याने त्या रात्री घडलेली घटना आपल्या आईबाबांना सांगितली. अमनच्या तोंडून ती घटना ऐकून अमनची आई सरळ देवघरात गेली आणि तिने देवघरात धाव घेतली आणि देवाच्या पायावर लोटांगण घातले. अमनच्या बाबांनी त्याला पुन्हा अपरात्री प्रवास करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आणि त्या दिवसांनंतर अमनने कधीही त्या रस्त्यावरून रात्रीचा प्रवास केला नाही. कथा इथेच संपत आहे. तर गणरायाची भक्ती ही अमनला उपयोगी पडली आणि निस्वार्थपणे केलेली भक्ती त्याच्या नक्कीच कामी आली आणि आपली कथा इथेच संपत आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला आमचा कथालेखन हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.